नमस्कार, मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय पालघर विधानसभा सुरू झालेली आहे, प्रचार ही जोरात सुरू आहे आणि अशातच पालघरमध्ये, बोईसरमध्ये, डहाणूमध्ये विविध उमेदवार आपलं नशीब आजमावून पाहत आहेत। बोईसर विधानसभेमध्ये चौरंगी लढत होत आहे। आपण पाहू शकतो जिजाऊ जी संघटना आहे, ही संघटना गोरगरिबांच्या, अंध अपंगाच्या कल्याणासाठी नेहमीच झटत आलेली आहे आणि याच जिजाऊ संघटनेचा एक उमेदवार बोईसर विधानसभा लढवित आहे। नरेश धोडी या उमेदवाराचं नाव आहे। आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आपल्या सोबत आहेत नरेश धोडी, जे जिजाऊचे बोईसर विधानसभेचे उमेदवार आहेत। त्यांचा जो प्रचार चालू आहे, खरं तर हा प्रचार गेल्या काही वर्षापासून त्यांच्या कार्यातून आपल्याला दिसतोय। म्हणजे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हा प्रचार नाहीये, हे जनतेलाही माहिती आहे। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ते जिजाऊशी कसे जुळले आणि काय त्यांचं कार्य आहे बोईसरमध्ये। नमस्कार सर, मशालमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। थोडा आपला अल्प परिचय काय सांगाल? माझं नाव नरेश प्रकाश धोडी। मी जिजाऊ संघटनाला गेल्या 2 वर्षापासून जुळलेलो आहे आणि हे काम मी गेल्या 10 वर्षापासून बघतोय विक्रमगडामध्ये। हे काम बघून मी प्रभावित होऊन मग हे जिजाऊ संघटनाशी जुळलो 2 वर्षापहिले। बरं, आपण ज्या मतदारसंघात आता सध्या रिंगणात आहात, त्या मतदारसंघाच्या अडचणी काय आहेत माहिती तुम्हाला? काय सांगाल? सर्व मतदारसंघात जेवढं मी फिरतोय तिकडे सर्वात मोठी आरोग्य, शिक्षण आणि गरीब लोकांना येण्या जाण्यासाठी वाहन नाही मिळत, ही सर्वात मोठी समस्या आहे। कुठे कुठे जर मी जातो जंगलमध्ये, खेड्यापाड्यात, तर ते तिकडे तर चादरीमध्ये पेशंटला टाकून नेतात, अशी कंडिशन मी डोळ्याने बघितलेली आहे। बरं, हे सगळं करत असताना काही अडचणी येतात का आपल्याला काम करण्यामध्ये? अडचण तर भरपूर येतात। बरं, आता आपण ज्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहात, खरं तरी चौरंगी लढत म्हणावी लागेल। भाजपा आहे, महायुती म्हणजेच महायुती, शिवसेना वगैरे हे जे काही उमेदवार आहेत, तुम्हाला यांचं मोठं आव्हान आहे असं कुठे वाटतं का? एवढं आव्हान कधी असलं असतं जेव्हा हे राजकीय पक्ष जेवढे आहेत त्यांच्याकडे 10 ॲम्ब्युलन्स, 10 पोलीस अकॅडमी, 10 हॉस्पिटल, 10 UPSC MPSC क्लासेस, 10 शाळा आणि गरिबांसाठी आरोग्य कॅम्प वगैरे इतर जे काही उपक्रम आहेत ते जर असले असते तर हे आम्हाला खूप मोठं आव्हान झालं असतं। बरं, या मतदारसंघामध्ये असं डॉक्टर विश्वास वळवे आहेत, नंतर विलास तरे आहेत, राजेश पाटील आहेत बहुजन विकास आघाडीचे, हे आधी आमदार राहून गेलेले आहेत। यांच्या कामाबद्दल काय सांगाल? कुठेतरी राहिलंय, काय वाटतं तुम्हाला? नाही, ते मी यांच्याबद्दल काही बोलणार नाही मला, कारण आमचं जेवढं काम आहे का आमचंच काम सांगता 6 महिने निघून जातील, एवढं आमचं बलाढ्य मोठं काम आहे जिजाऊ संस्थेचं। का एवढे आमचे उपक्रम आहेत, एवढे लोकांना सेवा भेटले त्या गोष्टीची। आता तुम्हाला एक लहानच गोष्ट सांगतो मी। आता आम्ही प्रचाराला जातो कुठे तर आमच्याकडे आमचं सांगण्यासाठी जे गेल्या 16 वर्षात जे काम केलंय ते सांगण्यासाठी आमच्याकडे आम्ही पुस्तक बनवलंय। का हे काम आमचं चालू आहे, 16 वर्षापासून चालू आहे आणि पुढे पण चालत राहणार। हे आम्हाला सांगण्यासाठी हे आमचं काम आम्ही सांगतो। कुठल्याही पक्षावरती किंवा कुठल्याही उमेदवारावरती आम्हाला बोलायला पण आमच्याकडे टाइम मिळत नाही।